खांडगे साहेब नमस्कार. आता आपण कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगावच्या मार्केटमध्ये आलेलो आहे. आता आपण पाहू शकता का थेट रस्त्यावर हा भाजीपाला इथं लोकांनी विकायला आणलेला आहे. कुठेही शेडची व्यवस्था नाहीये आणि अशातच आता बाजार समितीने देखील एक निर्णय घेतलेला आहे. 32 कोटी रुपये खर्चून 13 एकर जमीन खरेदी करण्यात. नमस्कार उत्तोटे साहेब, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही 2 दिवसापासून या ठिकाणी बघतोय का जुन्नर बाजार समितीच्या वतीने संचालक मंडळाचे सभापती असतील यांनी नारायणगाव वळणवाडी या ठिकाणी 32 कोटी रुपयाच्या जागेची खरेदी करणार आहे. परंतु ही जागा जर गणपीर डोंगराच्या पायथ्याची जर जागा असेल हवेतच, त्या ठिकाणी बाजार समितीची जागा आहे. आम्ही अनेक वर्षापासून बघतोय त्या ठिकाणी जागा ती अत्यंत चांगल्या स्थितीत आहे आणि चांगले तिथं बाजाराचं नियोजन होऊ शकतं. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणचं मार्केट देखील इथं जर अडचण होत होती त्या ठिकाणी धनामेथीचा व्यापार देखील केलेला आहे काही दिवस. आणि मग जर ती जागा उपलब्ध असताना या ठिकाणी जागा घेण्याचा घाट कशासाठी, हा देखील आम्हाला प्रश्न निर्माण होतो. आणि या संदर्भात आम्हाला अनेक शेतकऱ्यांचा फोन आला की शेतकरी संघटनेची भूमिका काय. त्या संदर्भात आम्ही 5 वाजता या ठिकाणी नारायणगाव या ठिकाणी आलो. सर्व शेतकरी प्रतिनिधी त्या ठिकाणी जमलो व विचार केला बाबा या ठिकाणी जर शेतकरी आपल्याला फोन करतात तर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. या ठिकाणी जर हा भाजीपाला मी गेल्या 10 वर्षापासून शेतकरी संघटनेत युवा अध्यक्ष म्हणून, तालुका युवा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो, जिल्हा अध्यक्ष म्हणून आता काम बघतोय. परंतु आम्ही अनेक वेळाला सांगितलं या ठिकाणी डोम पाहिजे. जसं मंत्र ठिकाणी भाजीपाला भिजत नाही आणि आपल्या ह्या ठिकाणी जर आता पाऊस आला, आज वळवाचे पाऊस जर आला तर सगळा भाजीपाला भिजणार आहे. शेतकऱ्यांच्या सुविधा देखील नाहीत या ठिकाणी. जर काही आथरण्यासाठी किंवा ते झाकण्यासाठी शेतकरी काहीच घेऊन येत नाही. आणि जर आता अचानक पाऊस आला तर शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं या ठिकाणी नुकसान होणार आहे. त्यासाठी नवीन आपल्याला जागा खरेदी करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आधी करणं गरजेचं होतं ना. तुमच्याकडे जर पैसा उपलब्ध आहे, सगळं उपलब्ध गोष्टी आहेत, तर या ठिकाणी पहिला डोम टाकले पाहिजे नव्हते. त्या ठिकाणी सुविधाची देखभाल करण्यासाठी माणसं नेमली पाहिजे नव्हती. या ठिकाणी आम्ही अनेक वेळेला बाजार समितीच्या आवारात येऊन आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलन करू सांगितल्यानंतर 10% जर आमच्या मागण्या मान्य करत असेल नंतर बेकबे त्यांचं ते राडगाडगं चालवायचं. थोडक्यात म्हणायचं एकाधिकारशाही नाही असं आमचं म्हणणं नाही. परंतु तुम्ही जर बाजार समितीत चांगलं काम करताय ना तर मग शेतकऱ्यांना सुविधा देखील चांगल्या द्या. आज तुमच्या संचालकांच्या माध्यमातून आम्ही ऐकलं या ठिकाणी जर गणपीरच्या डोंगराच्या पायथ्याशी जर जागा उपलब्ध आहे तर जर शेतकऱ्यांचा पैसा आहे तर तो योग्य ठिकाणी खर्ची घाला ना. या ठिकाणी तुम्ही शेतकरी निवास बांधा. आजूबाजूच्या अनेक तालुक्यातून जिल्ह्यातून शेतकरी या ठिकाणी येतात. रात्र होती त्यांना जाण्यासाठी. त्यांना जर राहण्याची चांगली व्यवस्था असेल तर अजून अनेक शेतकरी या ठिकाणी माल आणतील. आणि टोमॅटोचं मार्केट देखील चांगलं आहे या ठिकाणी. आम्ही या मार्केटच्या संदर्भात अजितदादा पवार साहेबांना देखील भेटलो. या ठिकाणी टोमॅटो मार्केट आणि तरकारी मार्केट एकत्र चालत असल्यामुळे इथं जागा पुरत नाही. म्हणून 32 कोटी रुपये खर्चून 13 एकर फक्त जागा खरेदी करायचा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी जर भाजीपाल्याचा व्यापार होत असेल, निलाव होत असेल तर त्या ठिकाणी टोमॅटोचं मार्केट चालू करा. गणपीर दरबारच्या डोंगराच्या शेजारी जी पायथ्याची जागा आहे 10 एकर जागा आहे, त्या ठिकाणी टोमॅटोचं मार्केट चालू करा. या ठिकाणी भाजीपाला राहून द्या, चांगलं होईल. या ठिकाणी असे अनेक गाळे ओसड पडलेले आहेत, त्या गाळ्यांची देखभाल करायला सुद्धा कोणी नसते. असंख्य त्या ठिकाणी जनावर असतात, हे म्हणजे इतर प्राणी ते वास्तव्याला असतात. मग आडलेली जागा आहे त्या जागेचा यूज करा. शेतकऱ्यांचा पैसा आहे. नाहीतर तुम्हाला वाटत आहे शेतकरी संघटना आपल्या विरुद्ध काही चुकीची भूमिका घेते, तुमचे संचालक चुकीची भूमिका घेतात, तर तुम्ही मीटिंग अरेंज करा. वार्षिक जशी सभा बोलवली तशी विशेष सभा बोलवा. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का, जर शेतकऱ्यांचं बहुमत असेल तुमच्यासाठी सारखं असेल तर तुम्ही योग्य निर्णय घ्या. तुमच्या विरोधात असेल तर त्या पद्धतीत तुम्ही नियोजन करा. त्यांचं म्हणणं आहे की संचालक माझ्या बाजूने, संचालकांनाच ती मागणी जागा सुचवली. नाही, मागणी जागा घ्यायचं आमचं काही दुमत नाही. परंतु जर मार्केट कुठेही गेलं, चांगले जर रस्ते त्या ठिकाणी असतील, चांगल्या जर सुविधा त्या ठिकाणी असतील, मग कमी दराच्या जागा भेटतील ना.
लाख, 1.25 लाख रुपये, 1.5 लाख रुपये गुंठ्याच्या जागा भेटू शकतात. हे 7-7 लाख रुपये गुंठ्याची जागाची काय गरज आहे? हे पण आमची शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे. आम्ही सभापती असतील, बाजार समितीचे संचालक असतील, त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना, आणि हे जे तुम्ही करणार आहे त्याची प्रसिद्धी माध्यमांना तुम्ही सर्व माहिती द्या. आम्ही ही जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. वार्षिक मीटिंगमध्ये तुम्ही, वार्षिक मीटिंग तर झालेली आहे आता, परंतु विशेष सभा घ्या आणि त्या ठिकाणी बहुमताच्या अनुषंगाने तुम्ही निर्णय घ्या.